नमस्कार मित्रांनो, मी आहे मनोज आणि आपण आज कोंढाणा अर्थातच सिंहगड या गडाचा आपण आज प्रवास करणार आहोत। माझ्यासोबत माझा मित्र सुमेन आणि मी आज आम्ही दोघं हा प्रवास करणार आहोत। तर चला बघूया की आपला प्रवास कसा होतो। सिंहगड पुण्याच्या नैऋत्येस साधारणतः 20 ते 25 किलोमीटर अंतरावरती आहे। या गडाचे समुद्री सपाटीपासून उंची 4400 फूट उंच आहे। हा गड साधारणतः 2000 वर्ष इतका जुना आहे। तरीसुद्धा या गडाच्या भिंती अजूनही जशाच्या तशाच पाहायला मिळत आहेत। पुणे दरवाजा क्रमांक 1 व याच्या पाठोपाठ असे अजून 2 दरवाजे बघायला आपल्याला मिळतीलच। मित्रांनो, आपण आपल्या पाठीमागे बघत आहात की पुणे दरवाजा 2 इथपर्यंत आपण आता आलेलो आहोत। ह्याच्या पुढे पण आपल्याला आता जायचं आहे। तर आपण आता ज्या ठिकाणी आहोत तेथे एक दारूची कोठार आहे, म्हणजे तोफखान आहे। त्या पूर्वीच्या काळी या जागेवर दारू गोळा याच ठिकाणी ठेवले जात असत। तर चला पाहूया मित्रांनो, हे दारूचे कोठार आतमधून कसे आहे। श्री छत्रपती राजाराम महाराज यांचं निधन याच गडावरती वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी झाले होते आणि हे त्यांचे स्मारक आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालमित्र परममित्र सुभेदार तानाजी मालुसरे यांचं स्मारक याच ठिकाणी आहे। सुभेदार तानाजी यांच्या स्मारकाच्या शेजारीच लढाईच्या वेळेस जे काही छायाचित्र एका भिंतीवर खूप छान अशा पद्धतीने उतरविले आहे। या छायाचित्रातून खूप काही असं माहिती किंवा शिकायला नक्कीच मिळेल। तर मित्रांनो, आपल्या पाठीमागे जी आहे एक देव टाकी आहे। त्या काळी आणि आजही त्या टाकीतलं पाणी पिण्याच्या पाण्यासाठी वापर केला जातो। या ठिकाणी बाळ गंगाधर टिळक हे वर्षातून 2 महिने या जागेवर येत असत। 1915 साली महात्मा गांधी आणि टिळक यांची भेट याच ठिकाणी झाले होते आणि याला टिळक बंगला असे म्हटले जाते। हे आहे कल्याण दरवाजा 2। सूर्याजी मालुसरे आणि त्यांच्यासोबत जे उरलेले मावळे होते ते याच दरवाज्यातून आतमध्ये आले होते। याच्या पुढे अजून एक दरवाजा आहे, आपण तो सुद्धा पाहणार आहोत। हा कल्याण मुख्य दरवाजा आहे। काही कारणास्तव आपण या दरवाजाची जास्त कॅप्चर करू नाही शकलो। आपण आता झुंजार बुरुज या ठिकाणावर आहोत। या ठिकाणाहून सध्या खूप थंड अशी हवेची झुळूक येत आहे। त्याच खाली आपण पाहत आहोत, येथून खूप छान असं एकदम रम्यमय असं निसर्ग तुम्हाला पाहायला मिळेल। खरंच मित्रांनो, हे आताच्या इथे एवढं छान दिसत आहे तर खरंच त्या काळात किती छान दिसत असेल, कल्पनाच करू शकत नाहीत आपण। त्या काळी या ठिकाणी घोड्यांना ठेवलं जात असे। पाहू शकता
किती छान असं कोरीव आणि एकदम थंड असं वातावरण आहे या ठिकाणी. तर मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमधून जवळपास सर्व ठिकाणी दाखवण्याचे प्रयत्न केले आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता आपला परतीचा प्रवास चालू होत आहे. धन्यवाद.